आता मला तो विषय काढायचा नाही, परंतु आता विधानसभेची निवडणूक आहे. लोणी बापकरकरांनो, एक गोष्ट आपण लक्षात घ्या, पंचक्रोशीतील जमलेल्या सहकारी मित्रांनो, की परवा मी कुठेतरी बातमी वाचली आणि मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं की पवार साहेब बोलता बोलता असं म्हणाले की 1.5 वर्षांनी मी आता याच्यातनं निवृत्त होणार आहे. वयाचा विचार करता त्यांनी कदाचित तो विचार केला असेल, कारण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये आपण कोणी टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. पण माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही विचार करा, 1.5 वर्षांनी पवार साहेब थोडेसे रिटायर झाले तर बारामतीचा, जिराज भागाचा, या परिसराचा कारभार पुढे नेटाने कोण नेऊ शकणार? एक मिनिट, मला तुम्हाला भावनिक करायचं नाही. मी पण तुमचं सगळ्यांचं 33 वर्ष प्रतिनिधित्व करतोय. त्याच्या संदर्भामध्ये बोलताना साहेबांनी असं सांगितलं, 30 वर्ष मला दिली, 30 वर्ष अजितला दिली, आता 30 वर्ष पुढच्या उमेदवाराला द्या. माझं म्हणणं असं आहे की साहेबांनी 30 वर्ष जरी केलं तरी साहेबांनी पुढे 30 वर्ष हे केंद्रामध्ये काम केलं. मला माझी तब्येत जर बघितली तर अजून मी काही वर्ष काम करू शकतो. मी काही आता थकलेलो नाहीये. काल मी 3 वाजेपर्यंत काम करत होतो, पहाटे 5 ला उठलो, 6 ला माझ्या मुलाखती सुरू झाल्या. मी कामाचा माणूस आहे. तुम्ही भावनिक होऊ नका. आपल्याला महायुती सरकार काही झालं तरी राज्यामध्ये पुन्हा येणार आहे. लाडकी बहीण ही योजना माझ्या महिलांच्या मध्ये फार लोकप्रिय झालेली आहे. आपल्याला यावेळेस माझ्याकडे आता फोटो नाही, कुणाच्या फोटो आले रे? ते वेद पाठकचं होतं का ते? काल पुरंदरचं काम सुरू आहे. ते पुरंदर उपसा सिंचन योजनेचं काम मी चालू केलंय. त्याला 52 कोटी रुपये आपण दिले. मित्रांनो, मी काल ते सगळे फोटो मागितले होते. जो काम करतोय त्यालाही मी विचारलं. तो म्हणाला नाही, काल मला हा म्हणाला चिटणीस, तो मला भातू चिटणीस, तो मला म्हणाला की दादा तिथं एवढं मड म्हणजे गाळ इतका काही झालेला आहे आणि ते सगळं त्यांनी काढलं. ते गंजलंय, कुठं कुजलंय, कुठं फुटलंय, वॉल खराब झाले, पाईपलाईन तिथली सुरुवातीची खराब झाली, सगळ्या पुण्या पिंपरी चिंचवडचं घाण पाणी त्याच्यात येतंय, त्याच्यात कचरा अडकलाय, प्लास्टिक अडकलंय आणि त्याच्यामुळे ते नीट चालणार.